युद्ध हवा असा शांतीचा संदेश देणारे महान छत्रपती सम्राट अशोक आज त्यांची जयंतीनिमित्त मी सर्वप्रथम सर्व भारतीयांना मी हार्दिक शुभेच्छा देतो व तसेच महापालिकेचे श्रीकांत साहेब यांना अशी मी विनंती करतो की आता काळामध्ये इथं सम्राट अशोकांचा भव्य प्रतिकृती पुतळा उभा राहावा असे मी भारतीय दलित कोपऱ्यातर्फे मागणी करतो. आज काय कार्यक्रम झाला? आज आम्ही सम्राट अशोक जयंतीनिमित्त मिठाई वाटप सम्राट अशोक चौक इथे होण्यात आलेले आहे. आज प्रमुख उपस्थित आम्ही भारतीय दलित कोपऱ्याचे मराठा अध्यक्ष अशोक दादा बोल्डे व जोंधळे सर यांची प्रमुख उपस्थिती आज सम्राट अशोक चौकीचं आम्ही अभिवादन करताना उपस्थित आहे. लोकनेते सम्राट अशोकांची जयंतीपासून दूर होत चालले, त्यांना काय आवाहन करणार आपण लोकांना? खरं पाहायला गेलं तर आज सम्राट अशोक यांची जयंती आहे. त्यांनी आपल्याला राजमुद्रा दिला. आज प्रत्येक सरकारी कामात त्यांचं ते सिम्बॉल लागलं जातं. अशा महान व्यक्तीची आपण जयंती विसरत चाललो. हे सरकार एकदम बेकार आहे. असं महान व्यक्तीची जयंती आपण आज विसरत चाललो. म्हणजे मी आता सगळ्या आंबेडकरी जनतेला व भीमा अनुयायांना अशी विनंती करतो, याला प्रत्येक जयंती सम्राट अशोकांची ही साजरी झालीच पाहिजे असं बोलून मी थांबतो. आपल्याकडून ही जयंती किती वर्षापासून साजरी करण्यात येते? ही जयंती लगभग मराठा अध्यक्ष अशोक दादा बोलले आणि आमचे बुद्धवासी चंद्रकांत जाधव यांनी आज जो 30 वर्ष पहिले इथं स्थापित केला होता, तर 30 वर्षापासून आम्ही सम्राट अशोक यांची जयंती साजरी करत आहोत. आज इथं हा चौक आहे, या चौकातून विद्युतीकरण चौक मोठा व्हावा याबाबत 2 ते 3 वर्ष ह्या चौकाच्या मागं लागलो. थोडंसं पुढं जाऊन आम्हाला फळ भेटलं. इथे सकाळी येऊन महापालिकेच्या लोकांनी दर्शिक साफसफाई करून आम्हाला आश्वासन दिले की आम्ही आता पुढच्या जयंतीला इथं शोभेकरण करू व त्यांची पुतळा उभारू असं आम्हाला आश्वासन देण्यात आले. आपलं नाव सागर गोल्डे, युवा जिल्हा अध्यक्ष. जगामध्ये या भारत भूमीचा पहिला खऱ्या अर्थाने बुद्धांचे विचार आणि सम्राट अशोकांना खऱ्या अर्थानं त्यांच्या इतिहासाला न्याय देण्याचं त्यांनी काम केलं. भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत करून भारतीय संविधानाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज संभाजीनगरमध्ये सम्राट अशोक चौकामध्ये आपण सम्राट अशोकाची जयंती साजरी करत आहोत. नुसती या संभाजीनगरमध्ये नाही, नुसती या संभाजीनगरच्या विभागातच नाही, महाराष्ट्रातच नाही, नुसती भारतातच नाही, संपूर्ण जगामध्ये सम्राट अशोकाची जयंती साजरी झाली पाहिजे. माझ्या बांधवांनो, आज जो आपण इथे ज्या ठिकाणी आपण थांबलो, हा सम्राट अशोक चौक 1990 पासून या चौकाचा इतिहास आहे. बुद्धवासी चंद्रकांत जाधव सर असतील आणि अशोकदादा बोलले असतील, 1990 ते 92मध्ये हा लढा इथं उभा केला. या ठिकाणी आंबेडकर चळवळीचं या ठिकाणी केंद्र निर्माण केलं. या चौकाला नाव त्या काळामध्ये 1990 ते 92मध्ये बुद्धवासी चंद्रकांत जाधव असतील, अशोकदादा इथे दिलेले आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. या ठिकाणी एक चित्र मंडळाची संस्थापक अध्यक्ष आदरणीय अशोकदादा बोलले आहेत आणि आता सध्या भारतीय दलित कोपऱ्याचे महाराष्ट्राचे अध्यक्ष असतील, दीपक केदारे असतील, गुरु केदारे असतील, त्यांचे आता बुद्धवासी चंद्रकांत जाधव, त्यांचे चिरंजीव सागर जाधव असतील, नंतर आमचे तरुण युवा नेतृत्व आनंद भाऊ गोल्डे असतील आणि सर्वच आमच्या या ठिकाणी माता भगिनी असतील. ह्या सम्राट अशोकाची जयंती आपण पाहतोय, शासनाने करायला पाहिजे, पण शासन का करीत नाही किंवा भारतातला प्रत्येक नागरिक का करत नाही? या एवढ्या महान सम्राट अशोकाला जगामध्ये सगळ्यात मोठा जो राजा आहे, जगाला इत्यादी करत नाही, फक्त सांगणारा आमचा धम्मा अशोक राजा आहे, का विसर पडत आहे? माझ्या बांधवांनो, आपण जर पाहिलं आमची जनजाती रोड जर पाहिली, त्याच्यावर भारताचं जे ओळख आहे, राष्ट्रीय चिन्ह आहे, राजमुद्रा आहे. भारताची सध्या राजमुद्रा हे राष्ट्रीय चिन्ह उत्तर प्रदेशामध्ये सारनाथ ह्या ठिकाणाहून अशोक स्तंभाच्या ठिकाणाहून घेतलेला आहे.
भगवान बुद्धांनी सारनाथ या ठिकाणी पहिलं प्रवचन दिलं होतं आणि त्या बुद्धांचा विचार संपूर्ण जगामध्ये पसरण्याचं काम जवळ अशोकांनी केलं. 84,000 निर्माण केल्या आणि त्या सारनाथ ह्या ठिकाणी उत्खनन झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान जेव्हा निर्माण होत होतं त्यावेळेस राजमुद्रा त्या ठिकाणी निर्माण केली. राजमुद्रेमध्ये 4 सिंह आहेत, बरे आकर्षक आहे आणि 4 प्राणी आहेत. हाती आहे, घोडा आहे, सिंह आहे आणि बैल आहे आणि मध्ये अशोक चक्र आहे. त्या अशोक चक्रामध्ये 3 तारे आहेत. तो 12 तासात रात्र आणि 12 तासाचा दिवस म्हणजे अंधारात प्रकाशाकडे तुम्हाला जायचं. त्यांनी लोकांवर सुद्धा शांतीचं सुख निर्माण केलं होतं. त्या ठिकाणाहून तो शांतीचं सुख लोकांवर आहे बा याची काय तुम्ही बंदा घ्या, त्यापासून नोट घ्या तुमच्या लक्षात येईल आणि त्याच्यावर राजमुद्रा सुद्धा आहे. आणि आपण पाहिलं आपल्या भारत देशाचा जो राष्ट्रध्वज आहे, जो तिरंगा आहे, त्याच्यावर अशोक चक्र आहे, तो सम्राट अशोकाचा तिरंगा आहे. आपल्या गावचा सरपंच असेल किंवा आपल्या देशाचे प्राईम मिनिस्टर असू द्या किंवा आपल्या गावचा ग्रामसेवक असू द्या का आपला कुठला प्रधान व्यक्ती असू द्या, तिरंग्याला 15 ऑगस्ट असेल 26 जानेवारीला सॅल्यूट करतात, सलामी देतात, म्हणजे त्या सम्राट अशोकाच्या अशोक चक्राला देतात. माझ्या बांधवांनो, या पुढच्या वर्षी गेल्या 4 ते 5 वर्षापासून अशोक दादा मला या ठिकाणी इन्व्हाइट करतात. हे स्वतः डॉक्टर गुलाब डोंगरे आंबेडकर चळवळीचा एक विचारवान आणि सम्राट अशोकावर गेल्या 15 ते 20 वर्षापासून याचं लिखाणाचं काम मी करतोय. मी त्याचा इतिहासात आपण शोधून काढलेला आहे आणि गेल्या 30 वर्षापासून ह्या चौकामध्ये सम्राट अशोकाचं आपण ह्या ठिकाणी करतो. खरोखरच मी अशोक दादांना धन्यवाद देतो की सम्राट अशोक चौक गेल्या 30 वर्षापासून आपण जीवन ठेवलं आहे. माझ्या मताने अनेक वर्षापासून ह्या ठिकाणी सम्राट अशोकाची जयंती करतात. या ठिकाणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत अशोक दादाने अनेक कार्यक्रम घेतले. फळांचं वाटप या सम्राट अशोकाच्या जयंतीच्या मिठाई असेल आणि अनेक असे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी होतात. पण उन्हाचा एवढा कडाका असल्यामुळे फार कमी या ठिकाणी हे झालेलं आहे आणि या ठिकाणी मी धन्यवाद देतो आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना. विशेष करून दादांना मी धन्यवाद देतो की आपण ह्या सम्राट अशोकाच्या स्मृती आपण जागृत ठेवलेला आहे आणि तुम्ही ह्या येणाऱ्या सरकारला तुम्ही सांगितलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी सुशोभीकरण महापालिकेच्या माध्यमातून आपण करायला पाहिजे. या ठिकाणी भव्य सम्राट अशोकाची मूर्ती लावून या भारतातील प्रत्येक नागरिकाने हा जयंती साजरी करावा एवढंच या ठिकाणी आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय अशोक.